तांदूळ धुवायच्या वेळेला आणखी एक तुम्हाला इथे महत्त्वाची टिप सांगायची आहे. तांदूळ धुतो पण त्यावेळेला असे आता मी 5% तुम्हाला ही भाजी का शिजवायला सांगितली आहे याचं कारण आहे, ही बिर्याणी तयार करताना मी तुम्हाला इथे हा भात व्यवस्थित मोकळा होण्यासाठी काय करायचे आहे ही प्रोसिजर यामध्ये मी दाखवली आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशी ही व्हेज बिर्याणी इथे तयार झाली आहे. हा व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा, म्हणजे तुम्हाला ही व्हेज बिर्याणी मी कशी तयार केली हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी हा असा मोकळा मोकळा भात हा बिर्याणीचा तयार झाला आहे. नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात व्हेज बिर्याणी. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात. बिर्याणीची सुरुवात करायच्या वेळेला तुम्हाला पहिली स्टेप इथे करायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी हा बिर्याणीचा अर्धा किलो इतका तांदूळ घेतला आहे. आता बिर्याणीसाठी तांदूळ कसा निवडायचा हे तुम्ही इथे पाहू शकताय. असा हा पिवळसर दाणा असलेलाच आपल्याला इथे बिर्याणीसाठी तांदूळ घ्यायचा आहे. पिवळसर दाणा असला की म्हणजे कसा तो तांदूळ असा जुना असतो आणि मग बिर्याणीसाठी जो आपण भात तयार करतो तो खूप असा सडसडीत असा तयार होतो आणि एक एक दाणा असा मोकळा होतो. आता काय करूयात, हे तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला 1 तास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. तांदूळ धुवायच्या वेळेला आणखी एक तुम्हाला इथे महत्त्वाची टिप सांगायची आहे. तांदूळ धुतो पण त्यावेळेला असे तांदूळ जोरात हाताने चोरून चोरून असे धुवायचे. हलक्या हातानेच आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहे. नाहीतर मग काय होतं, तांदूळ हा जास्तीत जास्त आपण चोळून चोळून जर धुवून घेतला तर तो तांदूळाचा दाणा हा मोडू शकतो. आता हे तांदूळ 1 तास भिजेपर्यंत आपण काय करूयात, व्हेज बिर्याणीसाठी जी भाजी लागणार आहे त्या सगळ्या भाज्या आता आपण चिरून घेऊयात. पाव वाटी दूध घ्यायचे आणि त्यामध्ये काय करायचे, आपल्याला 2-3 अशा केशरच्या काड्या या दुधात घालून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होणार आहे, हे दूध आपली बिर्याणीची तयारी होईपर्यंत असं पिवळसर होणार आहे. आता तुम्ही इथे पाहताय या 5 प्रकारच्या मी अशा भाज्या या चिरून घेतल्या आहेत. मटार ह्या सर्व भाज्या आपल्या या 100-100 ग्रॅम अशा आहेत. अर्धा किलो तांदळाच्या बिर्याणीसाठी आपल्याला इथे अर्धा किलोच भाज्यांचं प्रमाण घ्यायचं आहे. मटार म्हणाल तर ही अशी 1 वाटी, आपल्या रोजच्या जेवणातील जी वाटी असते ती अशी 1 वाटी भरून हे मटारचे दाणे घ्यायचे असतात. ते कसे जवळजवळ 100 ग्रॅम इतकेच भरले जातात. गाजर चिरताना असा हा पातळ चिरून घ्यायचा. फरसबी चिरताना अशी ही आडवी जरा पातळच चिरून घ्यायची, म्हणजे कशी ह्या भाज्या लवकर अशा शिजल्या जातात. सुरुवातीला प्रथम काय करायचं आहे, हे जे फ्लावर आहे ते आपल्याला गरम पाण्यातून काढायचं आहे आणि बाकीच्या सर्व भाज्या एकत्र या मी धुवून घेणार आहे. भाज्या सर्व धुवून झाल्या की एका चाळणीमध्ये आपल्याला निथळत ठेवायच्या आहेत. फ्लावरसुद्धा गरम पाण्यात उकळून झाला आहे. आता हा फ्लावर पण आपल्याला या भाजीसोबतच असा निथळत ठेवायचा आहे. इथे मी 200 ग्रॅम इतके दही घेतले आहे. दही घेताना काय करायचे आहे, अगदी जे आंबट नसणारे असेल ते दही आपल्याला इथे घ्यायचे आहे. आता काय करायचं आहे, यामध्ये आपण सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत. इथे मी अर्धा चमचा हळद घालत आहे. 1 चमचा आपल्या रोजच्या जेवणातील लाल तिखट घालणार आहे. अर्धा चमचा इथे मी मिरची पावडर घेत आहे. जी आपली रंगासाठी लाल मिरची पावडर येते ती इथे मी अर्धा चमचा इतकी घालणार आहे. 2 चमचे इतके आपल्याला इथे बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे. चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. इथे मी 1 चमचा इतके हे मीठ घालून घेतले आहे. आता इथे आपण व्हेज बिर्याणी मसाला घातला आहे आणि ज्यावेळेला आपण व्हेज बिर्याणीची भाजी करणार आहोत त्यावेळेला इथे आपण इतर खडा मसालासुद्धा घालणार आहोत. त्यामुळे यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, मिरी पावडर अशा कोणत्याही पावडर घालायची काही आवश्यकता नाही आहे. आता इथे मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची एक पेस्ट तयार करून घेतली आहे. ही पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे. इथे मी अगदी फुल भरून 2 चमचे इतकी ही पेस्ट घालून घेणार आहे. आता यामध्ये घालायची आहे अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पाव वाटी अशी होईल इतकी पुदिन्याची पाने. आता हे सर्व या दह्यामध्ये आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे.
आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये काय करायचं आहे, आपण ज्या या भाज्या धुवून घेतल्या आहेत त्या यामध्ये घालून घेऊयात. आता या सर्व भाज्या यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता हे अर्धा तासासाठी आपल्याला मॅरिनेट करीत ठेवायचं आहे. आता याच्यानंतरची जी कोणती स्टेप आहे ती तुम्ही पुढे पाहणार आहात. 1 तासानंतर तुम्ही इथे पाहताय तांदूळ हा छान असा भिजला आहे. तांदळाचा इथे तुम्ही दाणासुद्धा पाहताय, जरा वेगळ्या पद्धतीचा तयार झाला आहे. इथे तुम्ही पाहू शकताय बिर्याणीचा भात करण्यासाठी पाणीसुद्धा मी इथे गरम करीत ठेवले होते. आता यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला खडा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. खडा गरम मसाला कोणकोणता आहे ते तुम्ही इथे पहा. इथे मी 1 काळी वेलची घेतली आहे, 1 चक्रीफूल, 1 जायफळ, अर्धा चमचा इथे आपल्याला शहाजिरे घ्यायचे आहे, 2 दालचिनीचे छोटे तुकडे, अर्धा चमचा आपलं साधं जिरं जे आपण रोजच्या जेवणात फोडणीला वापरतो ते, 2 तमालपत्र, 2 हिरव्या वेलच्या, 6 मिरी आणि 4 लवंग, आणि इथे अगदी तिखट नसणारी 1 मिरची मी इथे कापून घेतली आहे. पाण्यामध्ये वेलची घालायच्या अगोदर आपल्याला वेलची अशी ही फोडून घ्यायची आहे, म्हणजे कसा वेलचीचा हा फ्लेवर पाण्यामध्ये छान असा उतरतो. हे सर्व साहित्य आता या उकळत्या पाण्यात घालूयात. इथे मी असे हे छोटे 3 चमचे मीठ घालून घेणार आहे. अर्धा किलो तांदळासाठी तुम्ही काय करणार आहात, इथे मी 3.5 लिटर इतकं पाणी घेतलं आहे. हा 5 लिटरचा पातेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे पाहू शकताय इतका अगदी पाऊण पातेलं होईल एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. अशी ही पाण्याला उकळी आली का काय करायचं आहे, अर्धा लिंबू आपल्याला या पाण्यामध्ये असा पिळून घ्यायचा आहे. त्यामुळे भात कसा छान आणि असा मोकळा आपला होणार आहे. हा जो भिजवलेला तांदूळ आहे तो आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये तांदूळ घालून घेतला की अगदी हलक्या हातानेच आपल्याला इथे हा चमचा मारून असा घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकताय भाताला अशी छान मोठी अशी उकळी आली आहे. आता हा भात शिजवताना आपल्याला अगदी 75 ते 80% इतका शिजून घ्यायचा आहे. मग तो कसा ओळखायचा, इथे तुम्ही पाहताय हा तांदूळ असा दाबला की ह्याचे अगदी 2-3 असे तुकडे होत आहेत. यानुसार समजायचं की आपला हा भात 75 ते 80% म्हणजे पाऊण टक्के शिजला आहे. आता काय करायचं आहे, गॅस आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि ही जी प्रोसिजर आहे ती आपल्याला झटपट करायची आहे. काय करायचं आहे, हा जो भात आहे हा आपल्याला चाळणीमध्ये निथळत ठेवायचा आहे. ही प्रोसिजर आपल्याला अगदी झटपट करायची आहे. या गरम पाण्यात हा तांदूळ आपल्याला अजिबात असाच ठेवायचा नाही आहे. पटापट असा हा तांदूळ यातून काढून घेऊयात. आता हा चाळणीत काढून घेतलेला भात आपल्याला असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे. आणि आता पुढची स्टेप तुम्ही पाहणार आहात. आता इथे मी अर्धा किलोच्या इतक्या प्रमाणात हे कांदे घेतले आहेत. हे कांदे आपल्याला उभे न चिरता असे आडवे चिरून घ्यायचे आहेत. म्हणजे कसं हा कांदा ज्यावेळेला आपण तळणार आहोत त्यावेळेला तुम्ही इथे पाहताय हा कांदा असा लांब लांब तयार होणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने आडवाच कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे. इथे मी हे सर्व कांदे कापून घेते. कांदा कापून घेतल्यानंतर हा ना असा कांदा आपल्याला चुरून घ्यायचा आहे, म्हणजे कसा हा कांदा असा वेगवेगळा होईल आणि हा तळला पण व्यवस्थित जाणार आहे. तेल गरम झाल्यानंतर इथे काय करायचं, आपल्याला हा कांदा आता अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. जास्तीचा इथे हा कांदा करपवायचा नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा सोनेरी कलरवर असा तळून घ्यायचा आहे. अगदी थोडाफार मध्ये मध्ये असा पांढरा असला तरी चालणार आहे, कारण हा कांदा थंड होताना यामध्ये जे तेल राहिलेलं असतं त्याची प्रोसिजर हा कांदा अगदी सोनेरी कलरचा व्हायला प्रक्रिया ही चालू होत असते. आता सर्व कांदा मी तळून घेणार आहे. आता इथे मी कांदा तळून घेतला आहे. चला तर मग आता आपण व्हेज बिर्याणीची भाजी बनवायला घेऊयात. जो कांदा तळण्यासाठी तेल आपण वापरला होता तोच इथे आपण व्हेज बिर्याणीसाठी वापरणार आहोत. अगदी अर्धी वाटी इतकी होईल एवढं आपल्याला तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे.
आता काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला पनीर ना थोडासा परतून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनिट यामध्ये आपण हा पनीर परतून घेणार आहे. जास्तही आपल्याला इथे हा अगदी ब्राऊन करायचा नाही आहे. इथे मी हे काजू घेतले आहेत, ते सुद्धा या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे. काजू टाकल्यानंतर काय करायचं आहे, यामध्ये आपण एक तमालपत्र, अगदी छोटे 2 तुकडे दालचिनीचे आणि अशा या हिरव्या वेलच्या यामध्ये घालायच्या आहेत. आता काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला असा हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो तुम्हाला जितका बारीक चिरता येईल तितका हा टोमॅटो यामध्ये चिरून घालायचा आहे. हा टोमॅटो या तेलामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो शिजताना काय करायचं आहे, अगदी थोडासा चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. आता तुम्ही इथे पाहताय टोमॅटो हा व्यवस्थित शिजला आहे आणि टोमॅटोला सुद्धा असा हा तेल सुटला आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला ही जी आपण भाजी मॅरिनेट करीत ठेवली होती ती या पातेल्यामध्ये आपण घालून घेऊयात. आता हा जो आपण तळून घेतलेला कांदा आहे त्यातील अर्धा कांदा या भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे. हे सर्व आता यामध्ये मिक्स करून घेऊयात. ज्या पातेल्यामध्ये आपल्याला बिर्याणी करायची आहे त्याच पातेल्यामध्ये ही अशी भाजी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आता यानंतर काय करायचं, यामध्ये आपल्याला थोडंसं असं हे बटर घालून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे बटर अवेलेबल नसेल तर यामध्ये तुम्ही 2 चमचे तूप घालू शकता. 5 मिनिटे गॅसची फ्लेम स्लो करून यावरती असं झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटे भाजीला अशी वाफ येऊन गेली की काय करायचं आहे, ज्या पातेल्यात आपण मॅरिनेट करण्यासाठी ही भाजी ठेवली आहे त्या पातेल्यातच असे थोडे पाणी घेऊन, अगदी 1 वाटी पाणी मी इथे घेतलं आहे आणि हे पाणी यामध्ये ओतून ही भाजी आपल्याला 5% शिजवून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी तयार करून घ्यायची आहे. आता ही भाजी 5% का शिजवायची हे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीमध्ये इतकंचही आपल्याला ह्या भाजीमध्ये ग्रेव्ही ठेवायची आहे. आता तुम्ही पुढची प्रोसिजर पहा. अशा पद्धतीने जर तुम्ही भात तयार करून घेतला तर इथे तुम्ही पाहू शकता भात हा किती असा हा मोकळा मोकळा असा हा तयार झाला आहे. यातील अर्धा पनीर आपण या भाजीमध्ये घालणार आहोत. आता गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करून ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला काय करायचं आहे, असा हा भात टाकून घ्यायचा आहे. असा हा भाजीवरती भात आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. यातील अर्धा राईसच यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता हे केशरचं केलेलं जे दूध आहे ते यावर आपल्याला असं घालून घ्यायचं आहे. त्यावर घालायचं आहे 1 चमचा साजूक तूप. थोडी घालायची यावरती कोथिंबीर, कापून घेतलेला थोडा पुदिना, यातील अर्धा कांदा यावरती असा टाकून घ्यायचा आहे. थोडे पनीरचे तुकडे असे यावर घालायचे. अगदी थोडासा बिर्याणी मसाला यावरती असा थोडा भुरभुरायचा आहे. आता हा जो राहिलेला भात आहे तो सर्व पुन्हा यावर आपण घालून घेऊयात. लिंबूची फोड आपल्याला काढून घ्यायची आहे. या भाताला असा दाब देऊन थोडासा हा पसरवून घ्यायचा आहे. आता हे राहिलेलं बाकीचं सर्व दूध यावरती घालून घ्यायचं. एक चमचा घालूयात साजूक तूप. घालूयात यावरती अशी थोडी कोथिंबीर.
बारीक चिरून घेतलेली पुदिन्याची पाने. आता हा राहिलेला सर्व कांदा यावरती घालून घ्यायचा. हे पनीरचे तुकडे यावर असे घालायचे. यावर असा हा बिर्याणी मसाला भुरभुरायचा आहे. आता मी 1% तुम्हाला ही भाजी का शिजवायला सांगितली आहे याचं कारण आहे, ही बिर्याणी आता आपल्याला 15 मिनिटे स्लो गॅसवर दम देण्यासाठी ठेवायची आहे. 15 मिनिटात ही भाजी आता ही पूर्णपणे शिजणार आहे. म्हणून आपण 1% भाजी शिजल्यानंतर यावर भाताचे लेयर टाकायला सुरुवात करायची आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहणार आहात, छान अशी या बिर्याणीला वाफ आली आहे आणि ही व्हेज बिर्याणी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. चला तर मग आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन.